विद्यार्थी मित्रांना नमस्कार। आज आपण 8वीच्या गणितातील प्रकरण दुसरं पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल समांतर रेषा आणि छेदिका या प्रकरणातील सराव संच 2.3 साठी अभ्यास पाहणार आहोत। यापूर्वी आपण समांतर रेषा आणि छेदिकेमुळे तयार होणाऱ्या कोनांचे गुणधर्म अभ्यासलेले आहेत। एका कोनाचं माप दिलेलं असता राहिलेल्या कोनांची माप कशी काढायची याविषयी आपण पाहिलेलं आहे। आज आपण सराव संच 2.3 साठी प्रॅक्टिस सेट 2.3 साठी आपण कशा रीतीने या रचना करायच्या आहेत याविषयी माहिती घेऊ। तर या सराव संच 2.3 मध्ये प्रॅक्टिस सेट 2.3 मध्ये दिलेल्या रेषेला तिच्या बाहेर एक बिंदू घ्यायचा आहे आणि त्या बिंदूतून दिलेल्या रेषेला समांतर रेषा काढायच्या आहेत। मग याच्यात दोन पद्धती आहेत, एक गुण्याचा वापर करून, तसं तर दोन्ही पद्धतीमध्ये गुण्याचा वापर केलेला आहे आणि करायचा आहे। तर पहिलीची पद्धत आहे की दिलेल्या रेषेला तिच्या बाहेरील एक बिंदू घ्यायचा आहे आणि त्या बिंदूतून एक समांतर रेषा काढायची आहे। यासाठी इथं आपण पाहूया की टू ड्रॉ अ लाईन पॅरलल टू द गिवन लाईन, दिलेल्या रेषेला समांतर रेषा काढणे। नंतर दिलेल्या रेषेला तिच्या बाहेरील बिंदूतून गुण्याच्या साहाय्याने समांतर रेषा काढणं। टू ड्रॉ अ लाईन पॅरलल टू द गिवन लाईन थ्रू द पॉइंट आउटसाइड द गिवन लाईन यूजिंग सेट स्क्वेअर, गुण्याचा वापर करून दिलेल्या रेषेला तिच्या बाहेरील बिंदूतून समांतर रेषा कशी काढायची आहे याच्यासाठी काही कृती करायची आहे, रचना करायच्यात, कन्स्ट्रक्शन करायचं आहे। तर त्या कन्स्ट्रक्शनच्या स्टेप्स आपण अगोदर समजून घेऊ। मेथड फर्स्ट, टू ड्रॉ अ लाईन यल, एक कोणतीही रेषा आपल्याला या ठिकाणी काढायची आहे। एक रेषा यल काढा। किती लांबीची काढायची आहे? रेषा या ठिकाणी काढायची असल्यामुळं तिला लांबी असणार नाही, आपल्याला वाटेल तेवढ्या लांबीची आपण आपल्या वहीवर ती रेषा काढणार आहोत। टेक अ पॉइंट पी आउटसाइड द लाईन यल, आणि आपण काढलेली जी रेषा असणार आहे यल तिच्या बाहेर एक पी बिंदू घ्यायचा। बाहेर आपण कुठेही घेऊ शकतो त्या प्रतलामध्ये। गुण्याचा वापर करून रेषा यम काढा आणि नंतर हा पी पॉइंट काढल्यानंतर गुण्याचा वापर करायचा, सेट स्क्वेअरचा वापर करायचा आहे आणि त्या पी बिंदूतून दिलेल्या एल रेषेला पॅरलल लाईन काढायची आहे। तर आपण सुरुवात करू। एक रेषा यल काढू, यासाठी आपल्याला एक स्केल लागणार आहे, पट्टी लागणार आहे आणि दोन गुण्यांचा वापर करावा लागणार आहे। कंपासमधील हे साहित्य आपल्याकडे असणं गरजेचं आहे। म्हणून अगोदर एक रेषा यल काढून घेऊ। या ठिकाणी ही काढलेली रेषा आहे, या रेषेला यल नाव देऊ। आता दुसरा मुद्दा काय? टेक अ पॉइंट पी आउटसाइड द लाईन यल, या रेषेच्या बाहेर कोणत्याही ठिकाणी, मग खाली काढा किंवा वर काढा, पण वर काढणं आपल्याला सोयीस्कर जाईल म्हणून वरच्या दिशेला घेऊ। म्हणून या ठिकाणी एक मी पी बिंदू घेतोय, हा पी पॉइंट। मग हा पी पॉइंट घेतल्यानंतर या पॉइंट पी मधून यल ला पॅरलल लाईन काढायची आहे। यासाठी दोन गुण्यांचा एकत्रितपणे वापर करायचा आहे। पहिल्यांदा आपण एक गुण्या घेतला, हा गुण्या या ठिकाणी मांडू। याची मांडण्याची पद्धती, या गुण्याच्या या बाजूवरती ही लाईन यल यावी किंवा लाईन यल वर गुण्याची ही बाजू मांडायची आहे आणि या साइडवर हा पॉइंट पी येईल, अशा रीतीने रचना करायची किंवा गुण्याची मांडणी करायची। आता दुसरा गुण्या जो घ्यायचा आहे तो या ठिकाणी घ्यायचा आहे आणि त्याची रचना या बाजूला या गुण्याची दुसरी बाजू जुळली पाहिजे आणि हा वरचा जो पी बिंदू आहे तो या गुण्याच्या बाजूवरती आला पाहिजे। अशा रीतीने रचना केली। परत एकदा आपण पाहू गुणे कशा मांडायचे। पहिला गुण्या घ्यायचा आहे, तो त्याची एक कड या रेषेवर आली पाहिजे आणि या रेषेवरती हा पॉइंट पी आला पाहिजे, अशा रीतीने मांडणी करायची आहे।
तो पॉईंट आपल्याला दिसला पाहिजे अशा रीतीने मांडणी करून घेतल्यानंतर आता दुसरा गुन्हा याची ही बाजू या बाजूला चिटकली पाहिजे आणि पी बिंदूवर दुसरी बाजू आली पाहिजे। म्हणजे जसं की आपण या गुन्ह्याच्या बाबतीत पॉईंट पी घेतलेला होता अगदी तसंच, आणि या पी बिंदूमधून पी पॉईंटमधून एक सरळ लाईन काढायची आहे। आता हा गुन्हा बाजूला काढून घेऊ। नंतर या गुन्ह्याची ही जी बाजू होती तर याच्यावर जी रेषा काढली होती तशीच रेषा पुढे वाढवत येऊ। यासाठी काय केलं आपण, आपली आकृती काढून पूर्ण झाली आहे। रेषा एलच्या एक रेषा काढली, ड्रॉ लाईन एल, टेक अ पॉइंट पी आउटसाइड दी लाईन। त्या पद्धतीने आपण हा पॉइंट पी या ठिकाणी घेतला, या रेषेच्या बाहेर असणारा आउटसाइडला आहे रेषे एलच्या, आणि पहिला गुन्हा आपण या ठिकाणी मांडला, दुसरा गुन्हा या ठिकाणी मांडला, आणि या बिंदूमधून जाणारी ही रेषा दुसरी जी काढलेली आहे या रेषेला यम नाव देऊ, आणि मग ही काढलेली रेषा यम जी की या पी बिंदूतून आहे, हा पी बिंदू या एल रेषेच्या आउटसाइडला आहे, आणि काढलेली रेषा यम ही आता एल या रेषेला पॅरलल आलेली आहे। या रीतीनं तुम्ही सुद्धा सराव संच 2.3 प्रॅक्टिस सेट 2.3 मध्ये अशा प्रकारची उदाहरणं आहेत, ती उदाहरणं घेऊन सोडवायची आहेत। आपण दुसरी एक पद्धत असंच या एल रेषेला दुसरी रेषा समांतर रेषा काढायची ती कशी ही दुसऱ्या पद्धतीनं पाहू, आणि तो सुद्धा बिंदू या रेषेच्या बाहेरच असला पाहिजे अशा प्रकारची रचना आपल्याला या ठिकाणी करायची आहे। यासाठी काय करायचं आहे की अगोदर एक एल रेषा काढायची आहे, जशी की आपण इथं एल रेषा काढली होती। या एल रेषेच्या बाहेर या ठिकाणी एक पी बिंदू आपण घेतला। आता या पी बिंदूतून या रेषा एल ला पॅरलल लाईन काढायची आहे। मग ही पॅरलल लाईन काढण्यासाठी काय करायचं, गुन्ह्याचाच वापर करायचा। परत या गुन्ह्याची ही जी बाजू आहे ती या रेषेवरती मांडायची आहे, आणि पॉइंट पी हा दुसऱ्या या सेट स्क्वेअरच्या दुसऱ्या एजला हा पॉइंट पी येईल, आणि याचं पहिलं एज हे या एल लाईनवरती असेल, आणि या बिंदूमधून जाणारी एक रेषा काढायची जे की परपेंडिक्युलर असेल या लाईन एलला। या लाईन एलला ही लाईन परपेंडिक्युलर आहे, लंब आहे। रचना लक्षात येते। या ठिकाणी आपण यम नाव देऊ। आता अशाच पद्धतीनं याच रेषेवरती दुसरा एक परपेंडिक्युलर काढायचा आहे, कुठेही तुम्ही काढू शकता। हा गुन्हा आपण इथं घेतला होता सुरुवातीला, आता याला इकडं सरकून घेऊ हा सेट स्क्वेअर, आणि याचा या सेट स्क्वेअरचा एक एज या लाईनवरती येईल अशा रीतीनं मांडणी करून घेतली, आणि दुसरा एक परपेंडिक्युलर याच लाईनवरती काढलेला आहे। आता इथं जिथे इंटरसेक्ट केलं आहे या ठिकाणी आपण एन नाव देऊ। बघा काय केलं, पहिल्यांदा हा या पॉइंट पी मधून या लाईन एल वरती परपेंडिक्युलर काढला, या ठिकाणी आपण यम नाव दिलं, हा पहिला परपेंडिक्युलर आला। नंतर सेट स्क्वेअरच्या साह्यानं गुन्ह्याच्या साह्यानं त्याच रेषेवरती या सेट स्क्वेअरचा एज एक बाजू या रेषेवरती मांडलेली आहे, आणि दुसरा एक लंब या रेषेवरती काढून घेतला। आता या दुसरा जो लंब काढलेला आहे, आता याचा आपण अंतर मोजू। या पीएमचं पहा इथं माझ्याकडं एवढं अंतर आलेलं आहे। पहा साधारणतः 15 सेंटीमीटरचं अंतर दाखवत आहे। तर असंच स्केल उचलून या ठिकाणी मांडायची, आणि 15 सेंटीमीटर हे वरच्या दिशेला कोणत्या ठिकाणी येईल त्या ठिकाणी तो पॉइंट काढला। हे 15 सेंटीमीटर,
एवढंच मेजर या ठिकाणी घ्यायचं आहे 15 सेंटीमीटर. तुमच्यामध्ये वहीमध्ये ते वेगळं अंतर येईल, कारण आपण हा बिंदू जो घेतलेला आहे तो अंदाजे घेतलेला आहे, मोजून घेतलेला नव्हता. मग आता 15 सेंटीमीटरचं अंतर घेतलं. या ठिकाणी आपण ES नाव देऊ या पॉईंटला. मग EMP हा एक परपेंडिक्युलर आला आणि NS हा दुसरा परपेंडिक्युलर आला. हे अंतर MP हे 15 सेंटीमीटर आहे आणि NS हे अंतर सुद्धा 15 सेंटीमीटर आहे. आता काय करायचं आहे, हे जे दोन पॉईंट मिळालेत Pच्या व्यतिरिक्त S पॉईंट, या S पॉईंटमधून आणि P पॉईंटमधून जाणारी एक रेषा काढायची आहे. आणि ही काढलेली आता रेषा, या रेषा L ला ही पॅरलल असेल. ही दुसरी मेथड, दुसरी पद्धती, दिलेल्या रेषेला बाहेरील बिंदूतून समांतर रेषा काढणे. अशा रीतीनं आता कोणतीही एक रेषा काढायला सांगितली तुम्हाला, तिच्या बाहेर एक कोणताही M बिंदू घ्या, N बिंदू घ्या, असा एक बिंदू घेता येईल आणि तुम्हाला त्या दिलेल्या बाहेरच्या बिंदूमधून दिलेल्या रेषेला समांतर रेषा काढता येईल. तुमच्या कृती लक्षात आलेली असेल. तर अशा प्रकारची उदाहरणं प्रॅक्टिस सेट 2.3 मध्ये तुम्हाला सोडवायला मिळतील. ती उदाहरणं घ्यायची आहेत आणि त्या उदाहरणांचा तुम्ही सराव करायचा आहे, ती सोडवायची तुमच्या वहीवरती. आता याच्यामध्ये आणखी एक दुसरा भाग आहे रचनेचा. यामधलं दुसरं उदाहरण आपण पाहू. टू ड्रॉ अ पॅरलल लाईन टू अ गिवन लाईन ॲट अ गिवन डिस्टन्स. की एक रेषा काढा, त्या रेषेच्या बाहेर एक बिंदू घेऊन त्या बिंदूतून दिलेल्या प्रमाणे, सांगितलेल्या प्रमाणे ठराविक अंतरावर एक समांतर रेषा काढा. दिलेल्या रेषेला दिलेल्या अंतरावर समांतर रेषा काढणे. ड्रॉ अ पॅरलल लाईन M टू लाईन L ॲट अ डिस्टन्स 5 सेंटीमीटर. रेषा L काढा व तिला 5 सेमी अंतरावर समांतर रेषा M काढा. इथं फक्त बदल कुठं होऊ शकेल, या ठिकाणी 3 असेल, 4 येईल, 5 येईल, 6 येईल, एवढाच बदल होत असेल. पण याची जी पद्धती आहे, मेथड आहे, ती मात्र सेम असेल. फक्त अंतर चेंज होणार आहे, प्रश्न तोच राहणार आहे. मग कोणताही प्रश्न येऊ द्या, इथं फक्त अंतर आपल्याला बदलायचं आहे. सांगितलेल्याप्रमाणे दिलेल्या रेषेला समांतर रेषा काढायची आहे. यासाठी काय करायचं आहे, पहिल्यांदा ड्रॉ अ लाईन L रेषा अगोदर या ठिकाणी काढून घेऊ आपण. आता ही L रेषा काढल्यानंतर या रेषेवरती कोणत्याही ठिकाणी 2 बिंदू आपण अगोदर घेऊ. या ठिकाणी एक पॉइंट घेतला आपण A आणि दुसरा पॉइंट या ठिकाणी घेऊ, हा पॉइंट आहे B. असे 2 पॉइंट या लाईन L वरती आपण काढून घेतले. एक L लाईन काढली, त्याच्यावरती हे 2 पॉइंट काढून घेतले. आता काय करायचं आहे की गुण्याच्या साहाय्यानं या A बिंदूवरती एक सेगमेंट काढायचा आहे त्या रेषेला. मग गुण्याची ही जी एज आहे सेट स्क्वेअरची, ती या लाईनवर मांडू आणि या पॉईंटवरती हा गुण्याचा हा अँगलचा पॉईंट येईल, अशा रीतीनं मांडणी करू. आणि एक सेगमेंट या ठिकाणी काढून घेतले. एक परपेंडिक्युलर सेगमेंट या ठिकाणी काढलेला आहे. इथं 5 सेंटीमीटर सांगितलं आहे, 5 सेंटीमीटर. या परपेंडिक्युलर रेवरती 5 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स घ्यायचं आहे. इथं आणि याला एक नाव देऊ आपण, समजा हे आहे P. असाच एक दुसरा सेगमेंट काढायचा NBC, तो या B पॉईंटवरती. इथेही आपल्याला सेट स्क्वेअरचा वापर करायचा आहे.
या सेट स्क्वेअरचा एक एज या लाईनवरती येईल आणि हा अँगल या ठिकाणी येईल. या गुण्याची एक बाजू या काढलेल्या लाईन यल वरती येईल आणि बी पॉईंटवर बी बिंदूवर हे गुण्याचं शेवटचं टोक येईल. अशा रीतीनं हा दुसरा एक लंब किरण आपण या ठिकाणी काढलेला आहे. आता या किरणावरती एक रेषाखंड काढायचा आहे, तो सुद्धा 5 सेंटीमीटरचा काढायचा आहे बी पासून. जसं की आपण ए पासून 5 सेंटीमीटर अंतरावर पी बिंदू घेतला. टेक अ पॉइंट पी फ्रॉम 5 सेंटीमीटर फ्रॉम पॉइंट ए. तसं बी पासून 5 सेंटीमीटर अंतरावर एक सी बिंदू घ्यायचा आहे. हा पॉइंट घेतला आपण सी. आणि जसं यापूर्वी आपण रचना केलेली होती, कन्स्ट्रक्शन केलेलं होतं की हे दोन पॉइंट जोडून घ्यायचे. पॉइंट पी आणि पॉइंट सी हे जोडून घेतल्यानंतर आपल्याला नवीन एक लाईन मिळेल, ती असेल यम, जी की दिलेल्या लाईन यल पासून 5 सेंटीमीटर अंतरावर आहे आणि या लाईनला ती पॅरलल आहे, समांतर आहे. या यल लाईनला काढलेली ही यम लाईन समांतर आहे. या पद्धतीनं ही रचना आपली या ठिकाणी संपते. असे काही उदाहरणं प्रॅक्टिस सेट 2.3 मध्ये आपणास दिलेली आहेत. अशी उदाहरणं घ्या, त्याचा सराव करा. प्रॅक्टिस सेट 2.3 सराव संच 2.3. लक्षात आलेलं असेल की या रचना कशा करायच्या आहेत. सुरुवातीला दिलेल्या रेषेच्या बाहेर एक बिंदू घेऊन त्या बिंदूतून दिलेल्या रेषेला समांतर रेषा काढली. तिथं आपण 2 गुण्यांचा वापर केला. या पद्धतीनं सोडवत असताना उदाहरण, दिलेल्या रेषेला दिलेल्या अंतरावरून समांतर रेषा काढणे, या ठिकाणी एकाच गुण्याचा वापर केला, एकाच सेट स्क्वेअरचा वापर केलेला आहे. तर या पद्धतीनं तुम्ही सराव संच 2.3 सोडवायचा आहे. या क्रिया तुम्हाला नक्कीच लक्षात आलेल्या असतील.